कॉर्नर सीट एक स्पर्श भाग 3. ती अचानक उठते आणि त्याला चल मी येते उशीर झालाय बराच म्हणून निघून जाते. त्याला हा सगळा प्रकार लक्षात येत होता. तृप्ती तशी सगळ्यांशीच मनमोकळेपणाने वागत. प्रणती गाडी काढून थोडी पुढे येते. तो येईल असं तिला वाटत असतं, पण तो गप्पात रंगलेला. त्याचं तिच्याकडे चुकूनही लक्ष जात नव्हतं. ती रागाने जोरात गाडी काढून निघून जाते. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तिचा एकही मेसेज येत नाही. आशुतोष पहिल्यांदाच तिला स्वतःहून मेसेज करतो. हाय. उत्तर नाही. राग आलाय? मी का रागावू तुझ्यावर? ॲक्च्युली तृप्तीचं वागणं असंच आहे. ती सगळ्यांशी एवढं फ्रँक वागते. तू नकोय मनावर घेऊ. बर प्लीज एवढं पजेशिव्ह नको हो यार. नाही होत. ओके. तुझा राग शांत झाला की बोलूया. बाय. तो ऑफलाईन. ती खूप वेळ विचार करते. आशुतोष 10-10 मिनिटांनी ऑनलाईन येऊन मेसेज चेक करत. 11 वाजले. काहीही नाही. 12 वाजले. काहीही नाही. 1 वाजला. आता त्याला खूप झोप येऊ लागलेली. तो डाटा कनेक्शन ऑन करूनच पडतो बिछाण्यावर. काहीच वेळात मेसेज वाचतो. तो व्हॉट्सअप ॲप उघडतो. प्रणतीचा मेसेज. झोपलास? नाही. कसा झोपणार? आय एम सॉरी. मी खूपच पजेसिव्ह झाले. माझं चुकलं. मला खूप जळायला झालं आज. आय एम रिअली सॉरी. इट्स ऑल राईट. साहजिक होतं. थँक्यू. तू खूप समजून घेतोस. मीच वेडी. जाऊ दे ने. सोड ना आता. हां. एवढं प्रेम नको करू माझ्यावर. या नात्याला काहीच भविष्य नाहीये. मला माहिती आहे रे, पण बोलून त्याची जाणीव नको ना करून देऊस. सलतं ते मनात खूप. कितीही झालं तरी सत्यच ना ते. हो, पण जखमांचा विसर पडला की जगणं आनंदी होतं. तुला का आवडतो गं मी? मी नाही तुला वेळ देऊ शकत. मला अपेक्षाही नाही. तुला भेटून प्रत्यक्षात तुझ्याशी हितगुज करू नाही शकत. तेही मान्य आहे. तुला फिरायला नाही घेऊन जाऊ शकत. मान्य. न्यायचं म्हटलं तरी माझ्याकडे गाडी नाही. माझ्याकडे आहे ना. आणि माझ्याकडे एवढे पैसेही नसतात की मी तुला तुझे हट्ट पूर्ण करेल. ते मी पूर्ण करेल तुझे. आणि मनातून कितीही वाटलं तरी नाही मी तुझ्याशी लग्न करू शकणार. मीही नाही. तो विचारात पडतो. ती. कसं असतं ना अशू, एखादी व्यक्ती खूप मनापासून आवडत असते आणि त्या व्यक्तीलाही आपण. पण मनात कितीही वाटलं तरी ती व्यक्ती आपली कधीच होऊ शकणार नाही याची जाणीव सतत खात असते मनाला. तू खूप चांगला आहेस. हो, पण हो, आपण नाही एकमेकांचे होऊ शकत. पण जोपर्यंत सोबत आहोत तोपर्यंत तरी एकमेकांचे होऊन राहूया ना. मी कधीच पजेशिव्ह होणार नाही. प्रॉमिस. तो. प्रणती. लव्ह यू सो मच. मी स्वप्नात देखील कधी एवढा विचार नाही केला की मला एवढं मनापासून प्रेम करणारं कोणीतरी भेटेल. मी पूर्ण प्रयत्न करेल तुला वेळ देण्याचा. तुला कधी बोलायची इच्छा झाली तर नक्की बोलत जाऊ. मी पूर्ण समजून घेईन तुला. एवढं बोललास तरी खूप झालं रे माझ्यासाठी. हां, चल झोपूया. काय? आय मीन मला झोप येते. तुलाही झोप येत असेल तर तू पण झोप असं तो म्हणाला. ती. असं का? बरं चल. गुड नाईट. टेक केअर. लव्ह यू. तो. तो पण. गुड नाईट. लव्ह यू टू. हळूहळू त्यांचं प्रेम एकतर्फीतून दुतर्फीत बदललं. कॉलेजमध्ये एकमेकांच्या येण्याच्या वेळेत वाट पाहणे, न बोलता फक्त डोळ्यांची भाषा वापरणे. तो कधी मुद्दाम GHचा कोट घालून तिच्या वर्गासमोर पट्टे मारत, कधी चालू पेपरमध्ये तिच्या ब्लॉगमध्ये जाऊन सुपरवायझरशी चर्चा करत. तो कॅम्पस जवळून जाताना ती कधी शुकशुक करत, जवळून जाताना कधी मुद्दाम खोकत, कॅन्टीनमध्ये वेगवेगळ्या बाकावर बसून त्याच्या बाकाकडे तोंड करत, नकळत स्टोर करत, कोणाचं लक्ष नसल्यास त्याला फ्लाईंग किस करत, डोळा मारत, रात्री उशिरापर्यंत व्हॉट्सअप ॲपवर बोलत इत्यादी. एके दिवशी त्यांचं कॉलेज सुटेपर्यंत ती थांबून राहिली. संध्याकाळ झाली होती. तिला त्याचा मेसेज आला. ती पार्किंगमध्ये थांबून होती. कॉलेज तसं सामसूम झालं होतं. तो पार्किंगमध्ये आला. ती गाडीवर बसलेली. तो तिच्या जवळ गेला. प्रणती. तिने मागं वळून पाहिलं. ती कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये दिवसभर प्रॅक्टिकल असाइनमेंट्स पूर्ण करून थकलेली. मागे वळते तेव्हा मर्क्युरीचा प्रकाशात तिचे लेन्सचे पाणीदार डोळे चमकतात. ती गालात हसत हाय करते. सायंकाळच्या त्या वातावरणात ती खूप छान दिसत असते. तो सेकंडसाठी हात पुढे करतो. तीही हात पुढे करते. तिचा हात कापत असतो. एवढा वेळ कशाला थांबायचं? बघ किती अंधार पडला. या वेळेत एकतर कॉलेजमध्ये कोणीच नसतं. जरा स्वतःला जपत जा. ती. काहीही न बोलता त्याच्याकडे पाहत असते.
त्याचं बोलणं झाल्यावर डोळे झाकून फक्त हसते. तुमच्या राज्यात आम्हाला कसली आली भीती राव? तोही हसतो. धन्यवाद.